नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। मित्रांनो, मंजिरी तिच्या रूम मध्ये बसलेली असते। त्याच वेळेला तिकडे अनन्या येते। मंजिरीला विचारू लागते की काय गाई, काय झालं, तुला परत कोणी काही बोललं का? त्यावरती म्हणू लागते की नाही ग, काही नाही। त्यावरती अनन्या तिला विचारू लागते की काय झालंय, सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे तू खूप अस्वस्थ दिसत आहे। त्यावरती मंजिरी मात्र नाटक करत म्हणू लागते, अगं तुला आठवतंय का, मागच्या वर्षी एका मॅगझिनने दादासाहेबांचा इंटरव्ह्यू घेतला होता? त्यावरती अनन्या म्हणू लागते की हो, पण त्यांचं काय? त्यावरती मंजिरी म्हणू लागते की हो, त्यांचाच मला कॉल आला होता। आता दादासाहेब आपल्यात नाहीयेत म्हटल्यावरती त्यांना माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, पण मला नेमकं कळत नाही की त्यांना काय सांगावं। त्यावरती अनन्या आनंदानेच म्हणू लागते की अगं आई, सांगावं म्हणजे काय, तू त्यांना इंटरव्ह्यू साठी होकार दे। पण मंजिरी म्हणू लागते की अनन्या, मला ना खरंच खूप भीती वाटते। अगं आपल्या घरामध्ये काय वातावरण आहे माहितीये ना तुला? चुकून त्या इंटरव्ह्यू मध्ये अथर्व किंवा मीरा माझ्याबद्दल उलटसुलट बोलले तर मात्र आपल्या घराण्याची किती बदनामी होईल। दादासाहेबांनी इतकी वर्ष जो काही मान सन्मान कमवला आहे तो एका क्षणात धुळीला मिळेल। ते ऐकून अनन्या म्हणू लागते की आई, अगं तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना तुझ्या सोबत। ते दोघे जण अजिबात काही बोलणार नाहीत, आणि जर का ते काही बोलले ना तर मात्र त्यांची गाठ माझ्याशी आहे। मी त्या दोघांना मात्र सहजासहजी सोडणार नाही। आणि त्यांचं हे बोलणं ऐकून मंजिरी मात्र खूपच खुश होते आणि मनातल्या मनात हसत म्हणू लागते की ही मुलगी ना खरंच मूर्ख आहे। त्याच वेळेला दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा आणि अंबिका मंजिरीच्या त्या गुहेत म्हणजे आउट हाऊस मध्ये आलेले असतात, पण त्या तिकडे गेल्याची चाहूल मात्र मंजिरीला लागलेली असते। तिचे हातपाय थरथर कापू लागतात आणि तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, आणि मग ती ताबडतोब तिकडे जायला निघते। अनन्या तिला विचारू लागते की काय ग, तू अचानक कुठे चाललीस, काय झालंय? त्यावरती मंजिरी हसतच म्हणू लागते की अगं त्यांना मी कॉल करते, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना। आणि मग ती पटकन बाहेर पडते। जात असताना ती या दोघींना म्हणू लागते की आज काय मी त्यांना सोडणार नाही। त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा आणि अंबिका आपल्याला गुहेमध्ये कुठे एखादी बकर सापडते का याचा शोध घेऊ लागतात, आणि मग मंजिरी सुद्धा त्या ठिकाणी येते। ती या दोघींना पाहून खूपच चिडलेली असते आणि मग त्यांचा पाठलाग करायला सुरुवात करते। तिला जाणून घ्यायचं असतं की या दोघी जणी आता इथे नेमकं कशासाठी आलेले आहेत। तर इकडे त्या गुहेमध्ये मीरा आणि अंबिकाला मात्र खूप शोध घेतल्यानंतर सुद्धा काहीच सापडत नाही। मीरा म्हणू लागते की ताई, मला कळत नाही की मी नेमकं काय करू ते। तर अंबिका म्हणू लागते की मीरा हा असा शोध घेऊन आपल्या हाती मात्र काहीच लागणार नाही, आणि मग ती तिच्या शक्तींचा वापर करते आणि मग त्या दोघे जणी खऱ्याखुऱ्या आउट हाऊस मध्ये जातात। त्या अचानकपणे नजरेसमोरून गायब झाल्यामुळे मंजिरी मात्र खूपच घाबरलेली असते। नंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा आणि अंबिका मंजिरीच्या गुहेत नसतात तर रामपूर यांच्या खऱ्या आउट हाऊस मध्ये असतात, आणि तिथे गेल्यानंतर त्यांना रामपूर यांच्या घरातील अनेक जुन्या गोष्टी पाहायला मिळतात। त्यामुळे मात्र त्यांना खूपच आनंद होतो आणि मग ते लगेच त्या ठिकाणी शोधाशोध करायला सुरुवात करतात। खूप जीर्ण वस्तू असल्यामुळे त्या ठिकाणी धूळ असते, जाळी असते, पण या दोघीच जणी व्यवस्थितपणे सगळ्या काही गोष्टी हाताळू लागतात आणि बकर किंवा एखादी पुस्तक आपल्याला तिथे सापडतंय का ते पाहू लागतात। इकडे मात्र या दोघी जणी अचानकपणे गायब झाल्यामुळे मंजिरी मात्र खूपच चिडलेली असते। मोठमोठ्याने त्या दोघींना हाका मारत असते। तिला समजतच नसतं की अचानक या गुहेतून या दोघी जणी गेल्या तरी कुठे, आणि मग त्या ठिकाणी मार्जरी प्रकट होते। मार्जरी तिला विचारू लागते की मंजिरी, हे सगळं काही काय चाललंय, त्या दोघी जणी कुठे गेल्या? मंजिरी म्हणू लागते की मार्जरी, मला काहीच समजत नाहीये। आणि मग त्यानंतर मार्जरी तिला हे सांगू लागते की मंजिरी, आपल्याला जसं दिसतंय ना तसं काहीच नाहीये, या वास्तूमध्ये असं काहीतरी आहे जे आपल्याला माहिती नाहीये, त्याचा तू ताबडतोब शोध घे। यावर मंजिरी मात्र हो म्हणते। तर दुसरीकडे मात्र शोधाशोध करत असताना मीराला एका पेटीमध्ये एक बकर सापडते। ती खूपच आनंदाने ती बकर बाहेर काढते आणि त्याबद्दल लगेच अंबिकाला सांगते। अंबिका ज्या वेळेला ती बकर पाहते तेव्हा मात्र तिला सुद्धा खूपच आनंद होतो। आता दोघींची खात्री पडते की यात आपल्याला नक्कीच काहीतरी सापडणार, आणि मग त्यानंतर ती अगदी हळूवारपणे ती बकर उघडायला सुरुवात करतात। त्याच वेळी घरामध्ये मात्र अनन्याने एक वेगळाच तमाशा मांडून ठेवलेला असतो। तिने त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांना बोलवलेलं असतं आणि दामोदर त्या ठिकाणी येतात, आणि ज्या वेळेला त्यांना समजतं की मंजिरीचा इंटरव्ह्यू आहे त्यावेळेला मात्र ते तिथून जायला निघतात। अनन्या म्हणू लागते की आपल्याला सगळ्यांना देखील या इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहावं लागणार आहे। नाईलाजाने मात्र ते दोघे जण तिकडेच थांबतात। घरामध्ये अथर्व येतो। हे सगळं काही पाहून त्याच्या तळपाय चाग मस्तकात जाते। तो रागातच विचारू लागतो की याबद्दल मला सगळं काही आधी का नाही सांगितलं।
तर अनन्या मात्र नाटक करत म्हणू लागते की मला वेळ मिळाला नाही, यांचा आईला अचानकपणे कॉल आला होता आणि मग आम्ही लगेचच हा इंटरव्ह्यू प्लॅन केला. अथर्वला सुद्धा काहीच बोलता येत नाही. तर दुसरीकडे मीरा आणि अंबिका लगेचच ती बकर घेऊन मंजिरीच्या गुहेत आलेले असतात, जेणेकरून त्यांना तिथून पटकन बाहेर पडता यावं. पण तितक्यात मंजिरीची त्यांच्यावर नजर पडते. या दोघी जणी अचानक परत कशा आल्या याचा मात्र तिला प्रश्न पडतो आणि ती त्यांच्याकडे जाणार असते. तितक्यात अंबिकाला ती दिसते आणि मग अंबिका मात्र तिच्या शक्तीचा वापर करून मीराच्या हातामधली बकर गायब करते, जेणेकरून मंजिरीची नजर त्याच्यावर पडू नये. आणि मग त्यानंतर ते पटकन त्या गुहेतून बाहेर पडतात आणि मंजिरी सुद्धा. तर दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अथर्व त्या लोकांना सांगू लागतो की आजचा हा इंटरव्ह्यू होऊ शकणार नाही, कारण मंजिरी रामपुरी अवेलेबल नाहीयेत. त्यावरती अनन्या म्हणू लागते की दादा, अरे हे काय बोलतोयस तू? आता ते दोघे जण पुढे काहीतरी बोलणार त्याआधी मंजिरी घरात येते आणि आनंदाने म्हणू लागते की आता आई आली, आता आपण इंटरव्ह्यू घेऊ शकतो. त्यामुळे अथर्व मात्र खूपच चिडलेला असतो. अनन्या मात्र एखाद्या लहान मुलीसारखी मंजिरीकडे धावत जाते आणि म्हणू लागते की आई चल, तुझा इंटरव्ह्यू आहे ना, चल आपण तुझा इंटरव्ह्यू करूयात. आणि मग ती मंजिरीला तिथून आतमध्ये घेऊन येते. त्यानंतर अंबिका मीरा दोघीही तिथे येतात. हा सगळा काही प्रकार पाहून मीरा सुद्धा खूपच चिडलेली असते. मंजिरी मात्र गालातल्या गालात हसून तिच्याकडे आणि अथर्वकडे पाहू लागते. अथर्व मात्र रागातच तिथून जायला निघतो. तर तो इंटरव्ह्यू घेणारा माणूस म्हणू लागतो की सर, तुम्ही सुद्धा थांबलात ना तर बरं होईल. शेवटी रामपुरींची इज्जतीचा प्रश्न असल्यामुळे अथर्वला नाईलाजाने का होईना तिथे बसावे लागते. तितक्यात अंबिका मीराला म्हणू लागते की मीरा, तू इथेच थांब, मंजिरीवरती लक्ष ठेव, तोपर्यंत मी जाऊन पाहते की त्या बकरमध्ये नेमकं काय लिहिलंय ते. त्यावर मीरा हो म्हणते आणि मग अंबिका तिथून निघून जाते. मंजिरी मात्र आता खूपच घाबरलेली असते, कारण तिला इतकं तरी समजलेलं असतं की या दोघींचं आपल्या विरोधात नक्कीच काहीतरी सुरू आहे. तर मित्रांनो, मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की तो जो इंटरव्ह्यू घेणारा माणूस असतो तो अथर्वला मंजिरी आई म्हणून कशी आहे हा प्रश्न विचारतो. त्यामुळे अथर्वला मात्र आतापर्यंत जे काही घडलेलं असतं ते सगळं काही आठवतं. त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि मग त्या इंटरव्ह्यू मध्ये खूप जास्त तमाशा होतो. त्यानंतर मंजिरी मात्र एक वेगळा डाव टाकते आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना कॉल करून सांगू लागते आज रामपुरेंकडे जो काही इंटरव्ह्यू झाला आहे तो लवकरात लवकर पब्लिश व्हायला हवा, जेणेकरून आमच्या घरातला तमाशा सगळ्या जगासमोर येईल. तर दुसरीकडे मात्र बकरीमध्ये काय लिहिलेलं आहे हे मात्र अंबिकाला समजलेलं असतं. अशाच मालिकेंचे पुढील भागांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.